खाली बसा आहे, खाली बसा.
सुरुवात होते मध्यंतरापर्यंत मधगाव 11 आणि साळा 3 असा धावफलक होता आणि आता दुसऱ्या हाफला सुरुवात झालेली आहे। याच्यानंतर होणारा दुसऱ्या फेरीतील पहिला सामना वादळ खारीकोणा आणि जय बजरंग ठार मधगाव। गाडीवर कोण नाही, सायकलवर आला गाडी बघितली बघा, गाडी आपली आहे का माणसांची लोखंडाची आहे। टेम्पोत आले बोलतं टेम्पो ना द्वारा ऊन लागते मग गाडीवर पण ऊन लागणार काय। जंजिरा पर्यटन महोत्सव 2023 आयोजक आमदार महेंद्रशेठ दळवी सामाजिक फाउंडेशन व मुरुड जंजिरा पर्यटन समिती यांच्या संयुक्त विद्यमानाने जो 4 दिवसाचा पर्यटन महोत्सव या ठिकाणी आयोजित केलेला आहे। त्या पर्यटन महोत्सवामधूनच एक भाग म्हणून या ठिकाणी तालुकामधील कबड्डी स्पर्धा या ठिकाणी पार पडत आहेत आणि या स्पर्धेमध्ये फक्त 16 संघाला सहभाग दिला होता। त्यातून हा पहिल्या फेरीतील शेवटचा सामना मैदानावर चालू आहे। याच्यानंतर दुसऱ्या फेरीला सुरुवात होत आहे। संध्याकाळी 6 वाजेपर्यंत हे सामने पार पडायचे असं आमच्या समितीने ठरवलेलं आहे। त्याच्यामुळे कोणत्याही संघाला या ठिकाणी वेळ दिला जात नाही, त्यामुळे सर्व संघांनी वेळेचं भान ठेवा आणि आपण मैदानाच्या आपल्याला पुकार दिल्यानंतर आपण त्वरित मैदानाचा ताबा घ्यायचा आहे। संध्याकाळी 6 वाजता समुद्रकिनारी जो आपला या कार्यक्रमाचा मुख्य स्टेज आहे त्या स्टेजवर संध्याकाळी 6 वाजता आपल्या मुरुड मधूनच काही कलाकारांना त्या ठिकाणी आपली कला दाखवण्याची संधी देण्यात आहे। सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन आहे आणि 8 वाजता धुमाकूळ घालण्यासाठी बारामती एक धुमाकूळ ऑर्केस्ट्रा त्या ठिकाणी सादर होईल। सर्व मुरुडकरांना तसेच पर्यटकांना विनंती असेल की आपण त्या संधीचा लाभ घ्यायचा आहे आणि कार्यक्रमाला हजेरी लावायची आहे। मोठ्या गर्दीने त्या ठिकाणी उपस्थिती पाहिजे, कारण आपल्या पर्यटन विकासासाठी या पर्यटन महोत्सवाचं आयोजन केलं जातं आणि उद्या मात्र संध्याकाळी 6 वाजता पाककला स्पर्धा होईल। त्याच्यानंतर कराओके हा आपल्या मुरुडमधील आणि पर्यटकांना ची कला दाखवण्याच्या त्यांच्या आवाजाचं कलाकौशल्य दाखवण्यासाठी एक संधी आम्ही या ठिकाणी देण्याचं ठरवलं आणि तो कराओके कार्यक्रम हा त्या ठिकाणी आम्ही सादर करण्यात आले। त्याच्यानंतर महाराष्ट्राची लावणी सम्राज्ञी जिच्या नावाचं गाजावाजा अख्ख्या महाराष्ट्रावर होतोय अशी वक्तांगणा गौतमी पाटील हिचा सदाबहार कार्यक्रम त्या ठिकाणी पार पडेल। त्या सुद्धा कार्यक्रमाला आपली उपस्थिती हवी आहे आणि परवा 1 तारखेला आपल्या मुरुडची इंडियन आयडल उपविजेती श्वेता दांडेकर हिचा सुद्धा गाण्याचा कार्यक्रम संध्याकाळी 6 वाजता पार पडेल आणि त्यानंतर कवालीचा बहारदार कार्यक्रम पार पडेल। असे 4 दिवसीय कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केलेले आहेत। तरी सर्व मुरुडकरांना आणि पर्यटकांना विनंती असेल आपण त्या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यायचा आहे। मुरुडचे दमदार लोकप्रिय आमदार सन्माननीय महेंद्रशेठ दळवी सामाजिक फाउंडेशन व मुरुड जंजिरा पर्यटन समिती हे पर्यटक आयोजित केलेले आहे। खरोखर मुरुडचा विकास
पहिल्यामध्ये सिंहस्थ वाटा याच्या अगोदर कधी झाला नव्हता आणि कधी होणार नाही, न होतो न भविष्यात असा यांनीच या ठिकाणी करून दाखवलं. ओमकार पाटील वालवटी, आपण ऊसाच्या गाडीवर जायचं आहे. ओमकार पाटील सामना संपायला काही क्षण. मी तिसरा आणि अंतिम पुकार देतोय. वादळ खारीकोडा जय बजरंग खारमसगाव या दोन्ही संघांना तिसरा आणि अंतिम पुकार. हा सामना 7व्या क्षणी आपण मैदानातून आबा घ्यायचा आहे. वादळ खारीकोडा जय बजरंग खारमसगाव. दुपारची वाजली. चला सामना संपायला काही क्षण. मी तिसरा आणि अंतिम पुकार दिलेला आहे. वादळ खारीकोडा जय बजरंग खारमसगाव या दोन्ही संघांना. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना होईल राजीव दोडकुले विरुद्ध बापू लक्ष्मी खार या दोन संघादरम्यान. त्या सुद्धा संघाने